हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चोकोते. आपण बघा युनिट नंबर 3मधला नेक्स्ट पॉईंट आत्ता बघत आहोत. ठीक आहे, तर कोणता पॉईंट आहे बघा, EEDIP म्हणजे एंड टू एंड डिजिटल इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस. EEDIP एंड टू एंड डिजिटल इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस. ठीक आहे, तर एंड टू एंड डिजिटल इन्व्हेस्टिगेशन प्रोसेसमध्ये पण बघा 6 फेज आहेत. किती? तर ह्याच्यामध्ये पण 6 फेज आहेत. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा फर्स्ट फेज काय आहे, तर आयडेंटिफिकेशन फेज आहे. तर ह्याच्यामध्ये बघा काय होतं, आयडेंटिफिकेशन फेजमध्ये आयडेंटिफाय केलं जातं जो काही इन्सिडंट्स आहे तर तो आयडेंटिफाय केला जातो. ठीक आहे, तर त्यामध्ये बघा इंडिकेटर हा आहे, इंडिकेटर आर एक्सपिरियन्स इन्व्हेस्टिगेटर. इंडिकेटर हा काय आहे बघा, एक्सपिरियन्स्ड इन्व्हेस्टिगेटर असतो. ठीक आहे, कशामध्ये ह्याच्या आयडेंटिफिकेशन फेजमध्ये. ठीक आहे, तर आयडेंटिफिकेशन फेज इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग the nature of incident from the possible known indicator. ठीक आहे, कुणाकडून? फ्रॉम द पॉसिबल नोड इंडिकेटर. तर इंडिकेटर्स ह्या काय आहे बघा, एक्सपिरियन्स इन्व्हेस्टिगेटर आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट फेज कोणते आहे बघा, प्रिझर्वेशन फेज. नेक्स्ट काय आहे बघा, प्रिझर्वेशन फेज. तर प्रिझर्वेशन फेज ह्याच्यामध्ये काय होतं बघा, तर प्रिझर्वेशन फेज इन्क्लूड्स condensing the investigation and finding till date. म्हणजे प्रिझर्वेशन फेजमध्ये काय इन्क्लूड आहे, तर इन्व्हेस्टिगेशन काय इन्क्लूड आहे, इन्व्हेस्टिगेशन आणि आत्तापर्यंत जो फाइंड झालेला आहे तर ते काय आहे बघा, प्रिझर्वेशन फेजमध्ये काय आहे, इन्क्लूड आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, कलेक्शन फेज. तर कलेक्शन फेजमध्ये काय बघा, इन्क्लूड इज द डॉक्युमेंटेशन ऑफ फिजिकल सीन. जो काही फिजिकल सीन आहे, फिजिकल जो काही सीन आहे तर त्याचं डॉक्युमेंटेशन आणि ह्याच्यामध्ये काय बघा, अँड रिपब्लिकेशन ऑफ डिजिटल एव्हिडन्स युजिंग ॲप्रूव्ड स्टँडर्ड प्रोसिजर. म्हणजे याच्यामध्ये फिजिकल सीनचं डॉक्युमेंटेशन एक इन्क्लुडेड आहे आणि ॲप्रूव्ह केलेली जी काही प्रोसिजर आहे, जी प्रोसिजर वापरून आपण डिजिटल एव्हिडन्सची काय केलेलं असतो, रिप्लिकेशन म्हणजे प्रतिकृती काय केलेली आहे, तयार केलेली आहे. तर ते पण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, इन्क्लूड केलेलं आहे. कशामध्ये? तर कलेक्शन फेजमध्ये. लक्षात आलं, डॉक्युमेंटेशन ऑफ फिजिकल सीन आणि जी काही आपण ॲप्रूव्ह केलेली प्रोसिजर आहे तर ते वापरून आपण जो काही डिजिटल एव्हिडन्सची प्रतिकृती तयार केलेली आहे तर ते पण कलेक्शन फेजमध्ये काय आहे, इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, एक्झामिनेशन फेज. तर एक्झामिनेशन फेजमध्ये काय इन्क्लुडेड आहे बघा, एक्झामिनेशन फेज इन्व्हॉल्व्स ऑब्टेनिंग अँड स्टँडिंग द डिजिटल एव्हिडन्स. ठीक आहे, तर एक्झामिनेशन फेजमध्ये काय होतं बघा, की ऑब्टेनिंग अँड स्टडिंग द डिजिटल एव्हिडन्स. म्हणजे डिजिटल जो काही एव्हिडन्स म्हणजे डिजिटल जो काही पुरावा आहे तर तो पुरावा काय केला जातो, त्याच्यामध्ये ऑब्टेन केला जातो. म्हणजे तो पुरावा आपण काय करतो, त्याच्यामध्ये ऑब्टेनिंग करतो म्हणजे प्राप्त करून घेतो, म्हणजे मिळवून घेतो. ठीक आहे, आणि त्याचा स्टडी करतो. कशामध्ये? एक्झामिनेशन फेजमध्ये त्याचा काय करतो आपण, स्टडी करतो. ठीक आहे, तर मेथड ऑफ एक्स्ट्रॅक्शन इज यूज्ड फॉर रिकन्स्ट्रक्टिंग डेटा फ्रॉम द मीडिया. ठीक आहे, तर मेथड ऑफ एक्स्ट्रॅक्शन ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, तर रिकन्स्ट्रक्शन डेटा फ्रॉम द मीडिया म्हणजे मीडियापासून जो काही डेटा आहे आपला तर तो रिकन्स्ट्रक्शनसाठी मेथड ऑफ एक्स्ट्रॅक्शन त्याच्यामध्ये काय करतो बघा आपण यूज करतो. मेथड एक्स्ट्रॅक्शन इज यूज फॉर रिकन्स्ट्रक्शन डेटा फ्रॉम द मीडिया. ठीक आहे, इन द ॲनालाइज फेजमध्ये काय होतं बघा, द विटली ऑफ द डॉक्युमेंटेड एव्हिडन्स इज एक्सप्लोर्ड अँड कन्क्लुजन आर ड्रॉ बाय इन्व्हेस्टिगेटिंग चंक ऑफ डेटा. म्हणजे ॲनालाइज फेजमध्ये काय होतं बघा, की जो काही डेटा आहे तर ते पुराव्याचा जो काही आपण शोध लावलेला असतो, फाइंड केलेला जो काही पुरावा आहे
तर तो डेटा आपण एकत्रित करून त्याचं काय केला जातो बघा, एक निष्कर्ष म्हणजे कन्क्लुजन काय केला जातो, आपण त्याच्यामध्ये काढला जातो. म्हणजे जो काही ऐवजीकरण केलेला पुरावा आहे, म्हणजे एकत्रित केलेला जो काही पुरावा आहे, तर तो शोध लावतो आपण त्याचा, जबरदस्ती त्याचा काय करतो आपण बघा, शोध लावला जातो आणि तो डेटा एकत्रित करून आपण त्याचा काय करतो, कन्क्लुजन काढतो. कशामध्ये? ॲनालाइज फेजमध्ये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, प्रेझेंटेशन फेज. तर प्रेझेंटेशन फेजमध्ये काय इन्व्हॉल्व आहे बघा, समरायझिंग द इव्हिडन्स फाउंड इन द प्रोसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं बघा, की जो काही इन्व्हेस्टिगेशनची प्रक्रिया आहे, तर इन्व्हेस्टिगेशनमध्ये जी काही प्रत्येक म्हणजे प्रक्रियेत जो काही इन्व्हेस्टिगेशनच्या प्रक्रियेमध्ये जे काही सापडलेले पुरावे आहेत, जे काही सापडलेले इव्हिडन्स आहेत, तर त्याचा पूर्ण सारांश या प्रेझेंटेशन फेजमध्ये काय असतो, समावेश केलेला आहे, इन्व्हॉल्व केलेला आहे. लक्षात आलं? म्हणजे तपासणीच्या प्रक्रियेमध्ये जे काही सापडलेले सगळे पुरावे आहेत, तपासणीचे जी काही प्रोसिजर आहे, तर त्या प्रोसिजरमध्ये जे काही सापडलेले सगळे पुरावे आहेत, तर ते सगळे पुरावे आपण काय केलेले असतात बघा, प्रेझेंटेशन फेजमध्ये इन्व्हॉल्व केलेले आहेत. लक्षात आलं? एंड टू एंड डिजिटल इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस. तर एंड टू एंड डिजिटल इन्व्हेस्टिगेशन प्रोसेसमध्ये टोटल किती बघा, 6 फेज होते. आयडेंटिफिकेशन, प्रिझर्वेशन, कलेक्शन, एक्झामिनेशन अँड ॲनालाइज आणि प्रेझेंटेशन फेज. ठीक आहे. तर ही बघा ह्याची डायग्रॅम आहे. एंड टू एंड डिजिटल इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस, आयडेंटिफिकेशन, प्रिझर्वेशन, कलेक्शन, एक्झामिनेशन, ॲनालाइज आणि प्रेझेंटेशन. लक्षात आलं? एंड टू एंड डिजिटल इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस. ठीक आहे. लक्षात आलं हा पॉईंट? ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, अँड एक्सटेंडेड मॉडेल ऑफ सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन. म्हणजेच EMCI काय आहे बघा, EMCI म्हणजे काय सांगितलं बघा मी, की एक्सटेंडेड, म्हणजे एक्सटेंडेड मॉडेल ऑफ सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन. एक्सटेंडेड मॉडेल ऑफ सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन. तर एक्सटेंडेड मॉडेल ऑफ सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशनमध्ये बघा 3 फेज आहेत. एक म्हणजे अवेअरनेस, ऑथरायझेशन आणि प्लॅनिंग. तर हे 3 फेज आहेत. ठीक आहे. तर एक्सटेंडेड मॉडेल ऑफ सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन हा वॉटरफॉल मॉडेल ॲज एव्हरी ॲक्टिव्हिटी ऑकर इन सिक्वेन्स. तर वॉटरफॉल मॉडेल ह्याच्यामध्ये काय केला गेलेला आहे बघा, फॉलो केलेला आहे. तर प्रत्येक ॲक्टिव्हिटी सिक्वेन्शियली फ्लो करण्यासाठी वॉटरफॉल मॉडेल आपण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, फ्लो केलेला आहे. ठीक आहे. कशामध्ये? एक्सटेंडेड मॉडेल ऑफ सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन. तर ह्याच्यामध्ये बघा फर्स्ट फेज काय आहे बघा, अवेअरनेस आहे. अवेअरनेसमध्ये काय होतं बघा, अवेअरनेस इज द फेज ड्युरिंग which the investigator are informed that a crime has taken place. म्हणजे अवेअरनेसमध्ये काय होतं बघा, की इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान जी काही माहिती दिली जाते, तर ती माहिती म्हणजे जिथं गुन्हा झालेला आहे, तर तिथं इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान जी काही माहिती आपल्याला भेटते, तर ती माहिती आपल्याला अवेअरनेस ह्या फेजमध्ये आपल्याला काय होते बघा, भेटते. म्हणजे ड्युरिंग विच द इन्व्हेस्टिगेशन आर इन्फॉर्म दॅट द क्राईम हॅज बी टेक प्लेस. द क्राईम इज रिपोर्टेड टू सम ऑथॉरिटी. मग क्राईम हे रिपोर्ट करण्यासाठी एखादा गुन्हा आहे, तर तो गुन्हा काही अधिकाऱ्यांना कळविला जातो. द क्राईम इज रिपोर्टेड टू सम अथॉरिटी. तर तो गुन्हा काय केला जातो बघा, ठराविक अधिकाऱ्यांनाच काय केला जातो, कळविला जातो. ठीक आहे. तर इंस्ट्रक्शन डिटेक्शन सिस्टीम मे अल्सो ट्रिगर्ड सच अवेअरनेस. म्हणजे जर सपोज एखादा जो काही डिटेक्शन आहे, ठीक आहे, तर तेव्हा डिटेक्शन काय होतं बघा, की त्याच्यामुळे काय होतं बघा, की एखादी आपली सिस्टीम काय होते, त्याच्यामध्ये जागरूक करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर ते
यूज करू शकतो. ठीक आहे. म्हणजे एखादी घुसखोरी असेल किंवा कोणत्यासुद्धा एखादी प्रणाली किंवा म्हणजे ओळखण्यासाठी आपण काय करतो बघा, तो कारणीभूत ठरतो. काय की अवेअरनेस ह्या फेजमध्ये ते काय करतो आपण डिटेक्ट करतो. ठीक आहे. लक्षात आलं. अवेअरनेस. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, ऑथोरायझेशन. ऑथोरायझेशन स्टेजमध्ये काय होतं बघा, की स्टेज व्हेअर द नेचर ऑफ इन्व्हेस्टिगेशन हॅज बी आयडेंटिफाईड. नेचर ऑफ इन्व्हेस्टिगेशन ह्याच्यामध्ये काय केलं जातं, आयडेंटिफाय केलं जातं. म्हणजे जे काही इन्व्हेस्टिगेशनचं स्वरूप आहे तर ते स्वरूप ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, आयडेंटिफाय केलं जातं. ठीक आहे. अनप्लॅनड ऑथरायझेशन मे बी रिक्वायर्ड. अनप्लॅनड जर ऑथरायझेशन असेल तर ते तिथं काय आहे बघा, रिक्वायर्ड असू शकतं. टू प्रोसीड अँड द ऑथरायझेशन इज ऑब्टेन्ड इंटरनली अँड एक्सटर्नली. म्हणजे काही ऑथरायझेशन आहे तर ते इंटरनली पण असू शकतं आणि एक्सटर्नली पण आपण काय करू शकतो, ऑब्टेन करू शकतो. म्हणजे इंटरनली पण आणि एक्सटर्नली पण काय करू शकतो आपण, ते घेऊ शकतो, प्राप्त करू शकतो. काय तर ऑथरायझेशन हे इज ऑब्टेनड इंटरनली अँड एक्सटर्नली. म्हणजेच काय, ऑथरायझेशन स्टेज. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, प्लॅनिंग इज इम्पॅक्ट बाय इन्फॉर्मेशन फ्रॉम विच अँड आउटसाइड द ऑर्गनायझेशन दॅट इज अफेक्टेड द इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे. तर प्लॅनिंगमध्ये काय होतं बघा, की एकतरी काय सांगितलं ह्याच्यामध्ये बघा, की इम्पॅक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम विच अँड आउटसाइड द ऑर्गनायझेशन दॅट विल बी अफेक्ट द इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे एखाद्या इन्व्हेस्टिगेशनवर काय होऊ शकतं बघा, एखादं ऑर्गनायझेशन आहे किंवा एखादी बाहेरील जी काही आपल्याला माहितीमुळे एखाद्या ऑर्गनायझेशनमुळे किंवा एखाद्या बाहेरच्या माहितीमुळे जे काही आपण नियोजन केलेलं आहे तर त्या नियोजनावर काय होऊ शकतो, तर परिणाम होतो. ज्यामुळे काय होतं, इन्व्हेस्टिगेशनवर परिणाम होईल असं ऑर्गनायझेशन किंवा अशा बाहेरील माहितीमुळे त्या नियोजनावर परिणाम होतो. कशामुळे, त्या प्लॅनिंगमुळे. ठीक आहे. तर त्यामुळे काय होतं बघा, इंटरनल फॅक्ट आर ऑर्गनायझेशनल पॉलिसी प्रोसिजर अँड फॉर्मर इन्व्हेस्टिगेटिव्ह नॉलेज व्हाईल आउटसाइड फॅक्टर कन्सिस्ट ऑफ legal and other requirement not known by the investigator. म्हणजे काय होतं बघा ह्याच्यामध्ये, की पॉलिसी असेल, प्रोसिजर असेल किंवा काय असेल बघा, फॉर्मर इन्व्हेस्टिगेटिव्ह नॉलेज असेल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, तर हे सगळे जे काही पॉईंट हे आहेत, इंटरनल फॅक्टर्स असेल तर कोणते कोणते, ऑर्गनायझेशन पॉलिसी असेल, प्रोसिजर असेल किंवा फॉर्मर इन्व्हेस्टिगेशन नॉलेज. तर हे काय आहेत बघा, इंटरनल फॅक्ट. आणि आउटसाइड फॅक्टर कन्सिस्ट ऑफ द काय आहे बघा, लेगल अँड अदर रिक्वायरमेंट नॉट नोन बाय द इन्व्हेस्टिगेटर. तर ह्या गोष्टी कशामध्ये आहेत बघा, प्लॅनिंगमध्ये काय आहेत बघा, इन्व्हॉल्व आहेत. तर एक्सटेंडेड मॉडेल बाय सायबर इन्व्हेस्टिगेशन, एक्सटेंडेड मॉडेल बाय मॉडेल ऑफ सायबर इन्व्हेस्टिगेशन. तर ह्याच्यामध्ये 3 फेज होते बघा, अवेअरनेस, ऑथरायझेशन आणि प्लॅनिंग. ठीक आहे. तर हे पॉईंट्स आपण आत्ता काय केलेले आहेत बघा, बघितलेले आहेत. तर 2च पॉईंट्स फक्त. एंड टू एंड डिजिटल इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस, ह्याच्यामध्ये 6 फेज आपण बघितले. आणि बघा ही ह्याची डायग्रॅम होती एंड टू एंड डिजिटल इन्व्हेस्टिगेशन प्रोसेसची. आणि नेक्स्ट कोणतं होतं बघा, एक्सटेंडेड मॉडेल बाय ऑफ सायबर इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे EMCI, एक्सटेंडेड मॉडेल ऑफ सायबर इन्व्हेस्टिगेशन. तर ह्याच्यामध्ये अवेअरनेस, ऑथरायझेशन आणि प्लॅनिंग, तर हे पॉईंट्स आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. तर इथं आपला हा पॉईंट संपलेला आहे. ठीक आहे. काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू.